नमस्ते मुलांनो, आज परत आपण व्हर्च्युअल लेक्चरकडे विषय मराठी घेऊन आलेलो आहोत आणि विषय मराठी म्हणजे आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील पद्य क्रमांक 16 वनवासी ही कविता आज आपण शिकणार आहोत. वनवासी म्हटलं की वनवासी म्हणजे काय, तर वनात राहणारे सर्व प्रकारचे लोक. मग फक्त आदिवासीच येत नाहीत, सगळे येतात. जे जे लोक वनामध्ये राहतात, त्या परिसरात राहतात, ते सगळे वनवासी. आणि या कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे. मुलांनो, कवितेकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात कवितेची चाल लावून सांगत आहे. वनवासी ही कविता जशी वनात राहणारे आदिवासी ठाकर लोक, त्यांची भाषा जशी ग्रामीण असते, जशी आदिवासी आहे, तशीच ह्या कवितेची चालही आपण आदिवासी बोलीभाषेसारखीच लावलेली आहे. आदिवासी प्रकारचीच कवितेला मी चाल लावून तुम्हाला दाखवत आहे. तर थोडक्यात कवितेची चाल तुम्ही ऐका, कारण कवितेची चाल लावली ना मुलांना खूप फायदा होतो. एक तर कविता पाठांतर होतेच, त्यामुळे कविता छानपैकी लक्षात राहते. कविता लक्षात असेल तर काय प्रश्न, कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, उत्तर तुमचं रेडीच असणार. म्हणून तुम्ही प्रथम जेव्हाही कविता तुम्ही अभ्यासाल आणि जर कविता चाल लावण्याच्या प्रकारातील असेल तर नक्कीच चाल लावायची. ज्या ज्या वेळेला मी कविता शिकवेन त्या त्या वेळेला लावेनच, परंतु मुलांना एक सोपा मार्ग आहे कविता पाठांतर करण्याचा, तो म्हणजे चाल लावायची. चाल लावली ना की कविता छान पाठांतर होते. आणि पाठांतर असेल तर कवितेवरील कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, तो तुम्हाला लिहिता येणारच. अक्षरशः पूर्ण कवितेचे 6 गुण तुमच्या हातात आहेत. म्हणून कविता पाठांतर करायची, चालही लावायचीच आहे. मुलांनो, अलीकडील तुम्ही गाणी ऐकता, त्यामुळे ही ग्रामीण भाषेतील जरा त्याच्यात आदिवासी बोलीभाषा असल्यामुळे तुम्हाला ही चाल थोडी वेगळी वाटेल, परंतु मुलांनो खूप गोड अशी भाषा आहे. तुम्ही ती आवर्जून चाल ऐका आणि प्रयत्न पण करा. तर चला, मी थोडक्यात तुम्हाला ही 28 ओळींची कविता आहे मुलांनो. 28 ओळींची कविता मी तुम्हाला चाल लावून दाखवत आहे आणि मग आपण कवितेच्या अभ्यासाकडे वळूया. जशी आदिवासी बोलीभाषा असते त्या प्रकारे साधीशी चाल आहे माझी. आम्ही डोंगर राजाची, पोर कळस आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवर माईची, घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर, खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती, आम्ही वाघाच्या लवण्याची, आम्ही वाघाच्या लवणाची, आम्ही वांदर नळीचे, गाव वहाळ पल्लाड, आम्ही उंबर माळीचे, बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून, बोलू आवाज तिकड्यांशी, नाचू घोंगडी नेसून, डोई आभाल पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडाकड्यांवर, बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही रस्त्यात आम्ही सशाच्या वेगान, जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण घेऊन, येऊ चांदण घेऊन. बघा मुलांनो, चाल फार सोपी आहे. जरा चाल तुम्हाला जुन्या वर्णाची वाटेल, परंतु तशी लावावीच लागते, कारण कविता ही आपल्याला आदिवासी बोलीभाषेतील असल्यामुळे त्या आदिवासी गाण्यांप्रमाणेच मी थोड्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे चाल लावण्याचा. तर मुलांनो, वनवासी हा शब्द आपल्याला खूप परिचित आहे. अरे, वनवास कोणी नव्हता घेतला, प्रभू रामचंद्रांनी वनवास घेतला होता. 14 वर्षे वनवासात राहिले होते. वनामध्ये राहिले म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वनवास. त्याच प्रकारे आपला देश 21व्या शतकाकडे आहे, म्हणजे आपण 21व्या शतकात आहोत. तरी आपल्या देशातील कितीतरी आदिवासी लोक अजूनही वनामध्ये राहत आहेत. अजूनही तिथपर्यंत लाईट पोहोचलेली नाही, सगळ्या सुख सोयी पोहोचलेल्या नाहीत. परंतु मुलांनो, आता तुम्ही कविता ऐकलीत, त्या कवितेमध्ये तुम्हाला कुठेतरी तक्रार दिसते का रे?
कुठेही नाही, अगदी पूर्ण कवितेमध्ये आनंदच आहे. प्रत्येक वाक्यातून, कवितेच्या प्रत्येक शब्दातून हे वनवासी लोक आनंद, जीवनाबद्दल आनंद व्यक्त करतात, जीवनावरती, निसर्गावरती प्रेम करतात. आणि मुलांनो, ही सुंदर अशी कविता ज्यांनी लिहिलेली आहे ते कवी आहेत तुकाराम धांडे. तुकाराम धांडे, त्यांना काय म्हणतात माहितीये तुम्हाला? रानावनातील तुका. कारण तुकाराम धांड्यांचं रानावर, वनावर अत्यंत प्रेम. त्यांच्या बऱ्याचशा कविता रानांवनांवरच आहे. रान, वन आणि माणूस यांचा अत्यंत त्यांनी संबंध घालून अशा सुंदर सुंदर कवितेंची त्यांनी रचना केलेली आहे. त्यांच्या कवितेमध्ये वास्तव्याचं दर्शन दिसतं बरं का. आणि तुकाराम धांडे एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे आवडते कवी आहेत आणि ते सुप्रसिद्ध अभिनेते आहेत नाना पाटेकर. नाना पाटेकरांचे आवडते कवी आहेत तुकाराम धांडे. आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. वनात राहणारे लोक म्हणजे वनवासी. बघा ना, किती निष्पाप चेहरे असतात आणि आनंदी असतात. त्यांच्या गरजा फार कमी असतात. अतिशय गरजा वाढवून दुःखी राहणारे हे लोक नाहीत. जे आहेत त्याच्यात आनंदाने प्रसन्नतेने राहणारे हे लोक आहेत. मुलांनो, आपण आता कवींचा थोडक्यात परिचय करून घेऊया. बघा ना, तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत आपले रान कवी. कोण? आणि रानातल्या वाटेवरचे तुका, ज्यांना आपण संबोधतो ते आहेत कोण? आहेत तुकाराम धांडे. खूप साधी जीवनशैली जगणारे तुकाराम धांडे. नाव तुकाराम शिवराम धांडे. जन्म 1961. मुलांनो, हे हयात आहेत, नाहीतर तुम्हाला ती सवय झाली इतर कवितांसारखी. गाव, मुक्काम आंबेवंगन, पोस्ट मानेर, तालुका अकोले तालुक्यातील आहेत आणि जिल्हा अहमदनगर. शिक्षण, प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत गावातच झालेले आहे. 5वी ते 10वी पर्यंत जे शिक्षण आहे ते त्यांनी संत गाडगे बाबा महाराज आश्रम शाळेत पूर्ण केलेले आहे. अगदी साधी जीवनशैली जगणारे, साधं व्यक्तिमत्व असणारे. राहुरी, जिल्हा अहमदनगर. BA ही त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे शासकीय वसतिगृहातून. सगळं शिक्षण अगदी म्हणाल ना तर कुठे आयुष्यारामात झालेलं नाहीये. आश्रमात ते 10वी पर्यंत शिकलेत, नंतर 15वी झालेले आहेत, कुठे वसतिगृहात झालेले आहेत. बघा मुलांनो. आणि नोकरी त्यांनी मात्र महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत 33 वर्ष सेवा केल्यानंतर सध्या ते सेवानिवृत्त आहेत. असा हा आपल्या कवींचा परिचय आहे. पुढे वळूया आपण. मुलांनो, तुकाराम धांडे यांनी विपुल साहित्य लेखन केलेलं आहे. विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकांतून कविता, कथा, ललित लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा विषय आहे, आवडता विषय. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग आणि माणूस हा संबंध दाखवून त्यांच्या कवितेचा विषयच तो असतो. वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि या कविता संग्रहासाठी त्यांना 2008 साली, नीट ऐकायचं सगळ्यांनी मुलांनो, 2008 साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार मिळाला. एवढंच नव्हे तर वळीव हा कविता संग्रह अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. वळीव कविता संग्रहातील त्यांची भूगोल ही कविता, त्या कवितेचं ना इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं आहे आणि हे भाषांतर बराक ओबामा यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. समजलं का? एवढे हे प्रसिद्ध कवी आहेत. कवितेचा हेतू तुम्हाला अभ्यासाला ही कविता का दिलेली आहे मुलांनो? म्हणजे उद्देश काय आहे? तर निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे. हे वय म्हणजे ह्या वयामध्ये, तुमच्या ह्या वयामध्ये तुम्ही जिथे राहता तो परिसर कदाचित ग्रामीण असू शकतो, तुम्ही तर शहरातच राहताय, परंतु तुम्ही या तुमच्या सारख्या शहरातील विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणे, वनवासी म्हणजे वनात राहणाऱ्या मानवी जीवनाची शैली समजून घेणे, त्यांच्याशी समरस होणे, त्यांच्या चालीरीती, त्यांचं जीवन जगणं, त्यांचा आहार, त्यांच्या परंपरा जाणून घेणे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगण्याची जिद्द अंगी बाळगणे हा सर्वात महत्वाचा गुण या कवितेतून तुम्ही घेणार आहात मुलांनो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द अंगी बाळगणे हा गुण तुम्ही याच्यातून शिकणार आहात, जो फार महत्वाचा आहे. आदिवासी समाज आणि जंगल यांचे नाते समजून घेणे,
निसर्ग आणि मानव यांचा सहज संबंध समजून घेणे आणि निसर्गाशी जवळीक निर्माण करणे या उद्देशाने तुम्हाला ही कविता अभ्यासासाठी दिलेली आहे मुलांनो. निसर्ग आणि मानव याचा सहज संबंध समजून निसर्गाशी जवळीक निर्माण करणे फार गरज आहे. म्हणजेच काय तर पर्यावरणावर प्रेम करणे आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याच्यातून तुम्ही शिकणार आहात. कवितेचा विषय निसर्ग वर्णन आणि वनवासी लोकांच्या जीवनशैलीचे वास्तव चित्रण करणे. कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे तर डोंगर दऱ्यात जीवन जगणाऱ्या वनवासींविषयी त्यांच्या निसर्ग प्रेमाविषयी वर्णन करणे. डोंगर दऱ्यात जीवन जगणारे वनवासी हे जे मानव आहेत त्यांच्या आणि त्यांच्यातील निसर्ग प्रेम यांचं या कवितेत वर्णन केलेलं आहे. ही कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. वनवासी मुलांची जीवनशैली, त्यांची स्वप्ने, महत्वाकांक्षा यांबाबतचे बारकावे या ग्रामीण बोलीभाषेतून शब्दबद्ध केलेले आहेत. खूप सुंदररित्या अशी ही शब्दबद्ध केलेली आहे. आता मी पूर्ण तुम्हाला कविता मगाशी चाल लावून सांगितलेली आहे. आता मी तुम्हाला कवितेच्या ना 4 ओळी ऐकवून त्यांचं तुम्हाला काय करणार आहे स्पष्टीकरण करून दाखवणार आहे. चला तर मग कवितेकडे वळूया. वनवासी त्याच्यातील पहिलंच कडवं आहे बघा. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची. आम्ही कोणाची लेकरं आहोत? आम्ही डोंगर राजाची, जे डोंगरात रानावनात पशु पक्ष्यांप्रमाणे जीवन जगत आहेत. परंतु बोलण्यात किती विश्वास आहे, बोलण्यात किती त्यांच्या प्रेमळपणा आहे हे शिकून घ्या मुलांनो. जे आहे त्याच्यात आनंद मानणारे हे आदिवासी लोक. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची. डोंगर राजा हा आमचा बाप आहे आणि आम्ही कोण आहोत? त्याची लेकरं आहोत. आम्ही पोरं कळसू आईची. आमची आई कोण आहे? कळसू. कळसू हा शब्द प्रयोग इथे आलेला आहे मुलांनो. तुम्ही म्हणाल कळसू ही कोण आहे? कळसू हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे. सह्याद्री पर्वत रांगांमधील सर्वात उंच शिखर जे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये आहे. कोणतं शिखर? कळसू. आणि सर्वात उंच शिखर आहे. आणि या कळसूबाईच्या शिखराच्या परिसरात राहणारे हे आदिवासी लोक, म्हणून ते कळसूबाई पर्वताला काय म्हणतात? आई म्हणतात. कारण तिच्या पर्वतावर म्हणजे त्या डोंगरावर तिच्या अंगाखांद्यावर आम्ही वाढतो, तिच्यावर जगतो, तिच्यावरती येणाऱ्या वनस्पतींच्या रान मेव्यांवर आमचा उदरनिर्वाह होतो. आणि जो उदरनिर्वाह करतो ती आपली आई असते. जो आपल्याला रोटी देतो ती आई असते. म्हणून हा पर्वत म्हणजे कळसूबाई पर्वत सर्वात उंच शिखर ही आमची कोण आहे? आई आहे. आणि परवरा म्हणजे प्रवरा नदी. कळसूबाई शिखराच्या परिसरातच वाहणारी, अकोला जिल्ह्यातून उगम पावणारी कोणती नदी? प्रवरा नदी. त्या नदीला ग्रामीण भाषेमध्ये परवरा म्हणतात. ही परवरा नदी आमची माई आहे. माई म्हणजेच मोठी बहीण होऊ शकते, माई म्हणजेच आई होऊ शकते. किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा मुलांनो. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची. पोरं म्हणजे मुले. आम्ही पटकन अंडरलाईन करून त्याचा अर्थ प्रयोग लिहून घ्या वहीमध्ये. आम्ही उघडी बोडकी. आमच्या अंगावर पुरेसे असे वस्त्र नाही, पुरेसे वस्त्र आम्हाला मिळत नाही. परंतु आणि आमची आई कोण आहे? आमची आई कळसूबाई आहे. आणि आमची माई म्हणजेच मोठी बहीण किंवा आईच्या रूपात असणारी नदी कोण आहे? प्रवरा नदी आहे. बघा ना, पहिल्याच ओळीमध्ये मुलांनो करुण रस आहे. आम्ही उघडी बोडकी, अंगावर म्हणजे अंगावर वस्त्रही व्यवस्थित नाही मिळत अशी मुलं. आणि म्हणून या ओळीतून कोणता रस तुम्हाला दिसून येतो? करुण रस. तुम्ही म्हणाल मॅडम रस म्हणजे काय? मुलांनो, साहित्य वाचन करताना जसं तुम्ही पिक्चर मध्ये स्टोरी बघता की नाही, पिक्चर बघता आणि एखादी स्टोरी अशी असते की तुम्हाला रडवते, एखादी स्टोरी अशी असते की हसवते, एखादी स्टोरी असं असते की सस्पेन्स होते. मग हे जे साहित्य ते साहित्यच असते. ती स्टोरी लिहिणारा पण
कोण असतो? तो साहित्य लिखाणच करतो ना त्या स्टोरीचं, तुमच्या चित्रपटाच्या गोष्टीचं. मग ही गोष्ट वाचताना, लिहिताना किंवा ऐकताना आपल्या मनातून किंवा आपल्या हृदयातून ज्या भावना निर्माण होतात ते रस असतात. त्या रसांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. करुण रस असतो, शृंगार असतो, शौर्य असतो, अनेक प्रकारचे रस आहेत. मी तुम्हाला एक दिवस शिकवेन. त्यापैकी करुण रस याच्यातून दिसतो. आणि मुलांना माहितीये ह्या चारही ओळी ना यमक अलंकार येतो. डोंगर राजाची ची ची माईची, डायरेक्ट 2 ओळी म्हणजे तिसऱ्या ओळीवर, चौथ्या ओळीवरती पण ची, यमक जुळून कसं आणलेलं आहे बघा. एवढं कडवं तुम्हाला समजलं मुलांनो? आता आपण पुढच्या कडव्याकडे वळूया. घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर. घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर. खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर. किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. तुम्ही मुलांनो, आईने जर तुमच्या पसंतीचं जेवण केलं नाही ना तर तुम्ही तिच्यावर रागवता. तुम्ही केव्हा जेवत पण नाहीत. परंतु ही मुलं त्यांच्या आईला त्रास देत नाहीत. आलेल्या परिस्थितीशी झगडून जीवन परत काय करणे, जगणं हे ते शिकलेले असतात. आलेल्या परिस्थितीशी मिळवून घेणं हे ते शिकलेले आहेत. बघा बरं, ते करतात का पिझ्झा बर्गरची मागणी, चायनीजची मागणी? नाही करत. अगदी त्यांचं साधं आणि सुधं जेवण काय आहे बरं? भाकर म्हणजेच भाकरी. ती पण कुठे खुर्चीवर, डायनिंग टेबलवर, सोफ्यावर बसून खात नाहीत, पाटावर बसून खात नाहीत. हातावर भाकरी घ्यायची आणि त्यावर भाजी म्हणून भोकर म्हणजे ही वनस्पती आहे जी रानावनात वाढते. तिच्या पाल्याची जी भाजी बनवतात भोकराच्या, त्या पाल्याच्या भाजी बरोबर ही मुलं भाकरी खात आहेत. अगदी आनंदाने खात आहेत. ही भोकर नावाची जी वनस्पती असते तिची उंची 5 ते 6 फूट असते. पानं अगदी गोल आणि गळगळीत असतात. त्याची भाजी खूप सुंदर लागते. तिच्या फळांपासून लोणचंही बनवतात. तिचे सगळे अवयव आपल्याला उपयोगी आहेत. खूप वनस्पती औषधी आहे. ही वनस्पती औषधी आहे. अशा औषधी वनस्पती ज्या रानावनात वाढतात आणि त्याच रानावनात वाढणाऱ्या वनस्पतींवर ह्या मुलांचं जीवन अवलंबून असतं आणि म्हणून ती सशक्त असतात. हे त्याच्यातलं एक तर राज असतं. आणि मग ती भाकर आम्ही घेऊन खडकावर बसतो. खडकावर म्हणजे कातळावर बसतो, दगडावर बसतो आणि मस्त आनंदाने ती भाकरी खातो आणि तृप्त होऊन आनंदाने तृप्ततेचा ढेकर देतो. ढेकर देणे म्हणजे तृप्त होणे. लक्षात ठेवा. खूप समाधानी पावणे. किती आनंद आहे या 4 ओळीतून, किती समाधान दिसत आहे बघा बरं. कुठचीही तक्रार नाही. इतकं सुंदर साधं जीवन जगत आहेत. तुम्हाला मुलांना तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ना, हा कळसुबाईचा डोंगर आहे. हा कळसुबाईचं सर्वात आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. ते 5400 किलोमीटर उंच आहे आणि तिथे ना कळसुबाईचं मंदिर पण आहे बरं का. त्याच डोंगरावर कळसुबाईचं मंदिर आहे. मुलांनो, ह्या ना कळसुबाई शिखराची एक ना आख्यायिका किंवा दंतकथा पण आहे. ती पण मी तुम्हाला सांगते की ह्या शिखराला कळसुबाई हे नाव का पडलं, तर ह्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी एका गावात कळसुबाई नावाची सून राहत होती. एक स्त्री राहत होती. ही स्त्री ना औषधी वनस्पतींची तिला खूप माहिती होती, जाणकार होती. मग ती काय करायची, गावातील लोक कोणी आजारी पडले की ह्या डोंगरावर जायची, तिथल्या झाडपाल्याचं औषध घेऊन त्यांच्यावर इलाज करायची आणि मग गावातील लोक बरी पण व्हायची. माहितीये तुम्हाला? कारण औषधी वनस्पती ह्या चांगल्याच असतात आणि त्यांचा साईड इफेक्ट नसतो, हे तुम्हालाही माहित आहे. ह्या औषधी वनस्पतींचा इलाज ती गावातील लोकांवर करायची. आणि मग हळूहळू ही कळसुबाई वृद्ध झाली आणि कालांतराने निधन पावली. आणि मग गावातील लोकांनी त्या डोंगराला, जिथून कळसुबाई औषधी वनस्पतींचा शोध लावून त्यांच्यावर इलाज करायची, त्या औषधी वनस्पतींच्या त्या डोंगराला कळसुबाई हे तिच्यावरून ते नाव ठेवण्यात आलं. आणि त्याशिवाय ह्या आदिवासी लोकांचं एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते देव कोणाला मानतात, निसर्गाला तर मानतातच. निसर्गामधील प्रत्येक गोष्टीला देव मानतात. अजूनपर्यंत तुम्ही शिकलात की नदी, डोंगर, नंतर ओहो, या सगळ्यांना देव म्हणतात. अजून पुढे तुम्ही शिकणार आहात
तसं त्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनाही ते देव मानतात, त्यांची पूजा करतात. मग ही कळसुबाई त्यांच्यासाठी पूर्वज झाले. आज कळसुबाईचं मंदिर हे आदिवासी लोकांचं कुलस्वामिनीचं मंदिर म्हणून मानलं जातं त्यांच्यामध्ये. आणि हे मंदिर पण तिथे स्थापित आहे. त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे की जय कळसुबाई असं लिहिलेलं आहे त्या मंदिरावरती. आता हे छान आहे ना ते भोकर, जी वनस्पती असते तिची फळं ना मुलांना बोरासारखी गोल असतात. ज्या वेळेला ती कच्ची असतात तेव्हा हिरवी असतात आणि ज्या वेळेला ती पिकतात तेव्हा ती पिवळ्या रंगाची होतात. खूप सुंदर अशी भाजी लागते. हा, खाणं पिणं तृप्त मनाने ढेकर देणं असं. पुढे बघा, हा, खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती. खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. मुलांना तुमच्यासारखे क्रीडा साहित्य त्यांच्याकडे नाहीये. क्रिकेट, बॅट, बॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल किंवा मोबाईलवर खेळण्यात जाणारे तुमचे जे पबजी गेम्स किंवा इतर गेम्स त्यांच्याकडे नाही आहेत. त्यांच्याकडे कुठचेही क्रीडेचं साहित्य नाहीये. त्यांचा खेळ काय आहे? तिथल्या मुलांचा, आदिवासी मुलांचा खेळ मस्तपैकी रानावनात टेकड्यांवर बिनधास्तपणे फिरणे चढणे असा हा त्यांचा खेळ. आनंदाने ते खेळ खेळतात बघा. त्या खडकांच्या भोवती ते खेळत असतात आणि वाऱ्याच्या संगे पळत असतात, म्हणजे वाऱ्याच्या वेगाने रानावनात पळत असतात, फिरत असतात. आणि वर पांघरू आभाळ आणि लोळू पृथ्वीवरती. कोणतंही ऐशोरामाचं कुठचंही सुख सोयी नाहीये त्यांच्याकडे. त्यांचं आभाळ तेच त्यांचं पांघरुण आहे, संरक्षण आहे. आणि ही पृथ्वी आहे तेच त्यांचं काय आहे, लोण्याचं साधन आहे. त्यांच्यावर ते मस्तपैकी आराम करतात, झोपतात. असं इथे तुम्हाला या ओळीतून समजेल की काय आहे. आम्ही कशाभोवती खेळतो? टेकडी भोवती. म्हणजे त्या मुलांकडे कुठचंही खेळण्याचं साधन नाहीये. आणि वाऱ्याच्या संगती म्हणजे वाऱ्याच्या गतीने आम्ही पळतो. वर आभाळ पांघरू, वर पांघरू आभाळ. आभाळ म्हणजे आकाश. आमच्यावर ते पांघरुण म्हणून कोण आहे? आकाश आहे. आणि आम्ही कशावरती झोपतो? पृथ्वीवरती. ही प्रवरा नदी आणि हे कळसुबाईचं शिखर. थोडक्यात मी कळसुबाई शिखराची तुम्हाला ना मुलांना याच्यामध्ये माहिती करून देते, जेणेकरून कधी तुम्ही मोठे झालात किंवा पिकनिकला जाणार असेल तुम्ही आपल्या परिवारासोबत, तर इथे जाण्यासाठी खूप छान अशी हे स्थळ आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च असे शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आहे. तर पायथ्याच्या बारी गावातून त्याची उंची 900 मीटर आहे. यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची सोय केलेली आहे. त्यामुळे वर चढणे एवढं आता कठीण राहिलेलं नाही. आणि त्या पायऱ्यांवरती हे आदिवासी लोक शेती पण करत आहेत. कठीण कातळांच्या या शिड्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे 3 ते 4 तासात कळसुबाईचे शिखर सर करणे आता काय झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. कसं जायचं? भंडारदरा हे धरण आहे, तेथून मेन म्हणजे नाशिक भंडारदरा मार्गावरून घोटीकडे वळलं की 6 किलोमीटर अंतरावरच हे कळसुबाई काय आहे, शिखर आहे. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदर नळीचे, गाव वहाळ पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. किती आत्मविश्वास दिसून येतो बघा ना. किती आत्मविश्वास आणि किती ते जगण्याची रुबाबदार जीवनशैली आहे बघा बरं. की अतिशय दुःख, संकट, दारिद्र्य, कधी कधी पोटाला जेवण मिळत नाही, कधी कधी उपाशी राहावं लागतं, ना निवारा ना अन्न. अशा परिस्थितीत पण अगदी स्वतःला निसर्गाशी कसं जुळवून घेतलेलं आहे की हे ना तुम्हाला जरा अपरिचित असे शब्द आहेत. वाघाची लवण, वांदरनळ, वहाळ पल्ल्याड, उंबरमाळ हे अपरिचित शब्द आहेत. ते पहिल्यांदा मी त्याचा तुम्हाला अर्थ सांगते. वाघाच्या लवणाचे म्हणजे आम्ही वाघाच्या लवणाचे म्हणजे जिथे वाघ वास्तव्य करतात, ज्या गुहांमध्ये वास्तव्य करतात, त्या गुहांच्या आसपास आम्ही राहतो. समजलं का? आम्ही वांदार नळीचे, घनदाट जंगलामध्ये, जिथे अशी घनदाट जंगल असतात, जिथे वृक्षांवरती नैसर्गिक फळं असतात, तिथे जास्तीत जास्त वांदरांचा काय असतो रे, तिथे संचार असतो. अशा ठिकाणी आम्ही राहतो.
म्हणजे आमचे संबंध कोणाशी आहेत? वाघाशी आहेत. आम्ही वानरांशी संबंध आहेत. गाव वहाल पल्लाड, दोन डोंगरांच्या मधून वाहणारी जी नदी असते तिला आपण वहाळ म्हणतो, बरोबर की नाही? आणि या वहाळाच्या पल्लाड म्हणजे पलीकडेच आमचं काय आहे? गाव आहे. आम्ही उंबरमाळीचे. आम्ही कुठे राहतो? जिथे उंबरांचं असं रान आहे, जिथे उंबरांची खूप अशी झाडं आहेत, त्या माळ रानावर आम्ही राहतो. तिथे आम्ही आमचं वास्तव्य आहे, तिथे आम्ही वास्तव्य करतो. म्हणजे किती रुबाबदार राहणं आहे बघा बरं. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे. गाव वहाळ पल्लाड, आम्ही उंबरमाळीचे. वाघाचे लवण, डोंगरामध्ये जिथे वाघ वस्ती करतात अशी ती काय आहे? खळगीची, म्हणजे जिथे आपण गुहा पण म्हणतो तिला. वांदार म्हणजे माकडे हा. आणि वांदार नळी म्हणजे अशी जागा की जिथे मोठ्या प्रमाणात माकडे वास्तव्य करतात. उंबरमाळ, उंबराची झाडे जिथे असतात ते काय असतं? माळरान, तिथे आम्ही राहतो. पुढची ओळ अजून खूप सुंदर आहे बघा हा. बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकड्यांशी, नाचू गोंगडी नेसून. मुलांनो, आदिवासी लोक निसर्गावरती खूप 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 प्रेम करतात. त्यांना देव मानतात. हे आदिवासी लोक दिवसा रानावनात फिरतात. एकतर त्यांना उन्हाच्या संरक्षणापासून अंगावरती हवे तेवढे कपडे नसतात, ते उघडे असतात. त्यामुळे त्या उन्हाचा चटका बसत असतो. म्हणून ते काय म्हणतात की आम्ही ना सूर्यावरती रुसून बसतो. म्हणजे थोडंफार सूर्यापासून आम्ही काय करतो? रुसून बसतो. म्हणजे आम्ही कुठेतरी बाजूला बसून विश्रांती करत असतो. आणि दुसरं म्हणजे रात्रीचा जो चंद्र उगवतो ना, तो रात्रीचा चंद्र, त्या रात्रीच्या चंद्राची जी शीतल अशी छाया आहे ती पाहून आम्हाला खूप आनंद होतो. त्या शीतल छायेमध्ये ना आम्ही नृत्य करतो. तुम्ही पाहिले का? आदिवासी नृत्य नेहमी रात्रीचे असतात. त्या चंद्राच्या शीतल छायेमध्ये हे आदिवासी लोक नृत्य करत असतात. त्यांचे ढोल वाजवत असतात, त्यांची वाद्य वाजवत असतात आणि या वाद्यांवरती सुंदर असे आदिवासी नृत्य करतात. म्हणून असं म्हटलेलं आहे की आम्ही चंद्राकडे बघून हसतो. बोलू वाज तिकड्यांशी. वाज म्हणजे चांदणे. आणि कोणते चांदणे? ज्याला सप्तवर्षी तारे म्हणतो आपण, म्हणजे 7 ताऱ्यांचा समूह. त्या ताऱ्यांचं खूप महत्व आहे बरं का. ते तारे आणि त्या ताऱ्यानुसार हे लोक ना संबंध ठेवत असतात. किती वाजले, काय वाजले, अशी ते वेळ पण ठरवत असतात. आणि मग आम्ही मस्तपैकी पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर झोपून कोणाचं निरीक्षण करतो? चांदण्यांचं निरीक्षण करतो आणि नाचतो. काय घालून नाचतो? अंगावर घोंगडी, जी मेंढी असतात ना, त्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेली ही घोंगडी असते. ती घोंगडी अंगावर पांघरून आम्ही रात्रीचं काय करतो? ह्या शीतल छायेमध्ये नृत्य करतो. डोई आभाल पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरती, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. रानावनात राहून ना ह्या मुलांना पक्ष्यांची बोली म्हणजे पक्षी काय बोलतात ते पण समजतं. पक्ष्यांची भाषा समजते. पक्ष्यांच्या आवाजांवरून तो पक्षी कोणता आहे, तो कोणत्या दिशेला आहे हे पण त्यांना समजतं. डोई आभाळ पेलीत, अरे कोणाला संकटे नाहीत, यांना तर अक्षरशः संकटांना सामोरी जावं लागतं. मगाशीच म्हटलं, एकतर मुठभर म्हणजे पोटाला अन्न मिळत नाही, अतिशय दयनीय अशी परिस्थिती असते, गरिबी असते, अशा अनेक संकटांना सामोरी जातात. म्हणून इथे कवीने लिहिलेलं आहे की आमच्या डोक्यावर अनेक संकट आहेत, अनेक त्रास आहेत, अनेक कष्ट आहेत, परंतु हे सगळे कष्ट आम्ही काय करतो रे? आनंदाने सहन करतो. आनंदाने हा त्रास सहन करतो. मात्र चालणं मात्र आमचं कसं आहे? सिंहासारखं रुबाबदार आहे. हिंडू झाडाकडांवरती, आमचा छंद, आमची रोजीरोटी कशावर आहे? ह्या कळसुबाईच्या अंगावर उगवणारे वृक्ष आणि तिच्यावरती आमचं उदरनिर्वाह आहे. त्यामुळे आम्ही ह्या झाडात दऱ्यावऱ्यात फिरत असतो आणि पक्ष्यांच्या बोलीत बोलत असतो. मी आत्ताच पक्ष्यांविषयी पण म्हणजे वनातील मुक्त वावर कसा सांगितलेला आहे बघा बरं. पटापट घेऊया. आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. खूप सुंदर अशी
म्हणजे ना ह्या 4 ओळी एवढ्या सुंदर आहेत की मुलांना ना या 4 ओळीतून ह्या आदिवासी लोकांची उत्तुंग अशी महत्वाकांक्षा दिसून येते. कुठेही ते डगमगत नाहीत, कुठेही घाबरत नाहीत संकटांना. याच्यातून आपण शिकलं पाहिजे. कुठचीही सुख सुविधा नसून पण काय म्हणतात माहितीये का, आम्ही सशाचा वेग, ससा जो वेगासाठी प्रसिद्ध आहे, सशाच्या वेगानं काय करून पळून जाऊन डोंगर सर करतो, डोंगराला हात लावून येतो. त्याशिवाय आम्ही कोणाला हात लावून येतो? गंगन, गंगन म्हणजे आकाश. आम्ही आकाशाला हात लावून येतो. एवढी अशी म्हणजे दूरधूड अशी इच्छाशक्ती, त्याला म्हणतो ना, ती इच्छाशक्ती दिसून येते मुलांना ह्याच्यातून. जगण्याची उमेद त्याच्यातून दिसून येते, आशा दिसून येते. आम्ही संकटांना घाबरत नाही. इथे कविता मुलांना शिकून झालेली आहे. आशा व्यक्त करते की तुम्हाला कविता समजली असेल. थोडाफार आपण स्वाध्याय पण घेऊया मुलांनो. स्वाध्यायाकडे वळूया. खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. 1 गुणांसाठी येईल. पांघरू आभाळ म्हणजे काय रे? उघड्यावर संसार आहे. वांदर नळीचे डोंगराच्या घळीत वानरे असतात तिथले वास्तव्य. आभाळ पेलीत, तुम्हाला फक्त उत्तर लिहायचंय पुढे. ऊन वारा पाऊस यांचा सामना करीत. आभाळ पेरणे म्हणजे काय? ऊन वारा पाऊस म्हणजे अक्षरशः 365 दिवस संकटांना सामना करणे हे जीवनात आहे. शोध घ्या, हात लावून गंगना येऊन चांदणे घेऊन. या काव्यपंक्तीतील व्यक्त होणारा आदिवासी गुण कोणता आहे? अतुलनीय धैर्य दिसून येते रे. उत्तुंग इच्छाशक्ती दिसून येते या 2 ओळीतून. हे लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण काय आहे रे? प्रत्येक कडव्यात 4 पंक्तींमधील पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पंक्तींचे यमक जुळते. मगाशी सुरुवातीला सांगितले. उदाहरणार्थ भाकर, भोकर, ढेकर, पेलीत, चालीत, बोलीत. बसू सूर्याचं रुसून म्हणजे काय रे? दुपारी सूर्य तापतो, माळरानावर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या या मुलांना उन्हाचा त्रास सहन होतो, म्हणून ते सूर्यावर रसून बसतात, म्हणजे कुठेतरी विश्रांतीसाठी बसतात. आणि रात्री चंद्र उगवतो, त्या शीतल चंद्र प्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते, म्हणजे ते नृत्य करतात. मगाशी सांगितलं ना, म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. आणि चंद्र सूर्याचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते याच्यातून काय होते? प्रकट होते. डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. हे 2 गुणांसाठी येणार आहे बघा स्वमत. आदिवासी मुले उघड्या बोडक्या अंगाने उंबराच्या माळ्यावर भटकतात, बागडतात, झाडाकड्यांवर वावर करतात. त्यांचे जीवन खडतर असते, परंतु या कष्टमय जीवनाची त्यांना चिंता नसते. ऊन वारा पाऊस म्हणजे अतिशय दयनीय जीवन जगणारे आहे ही मुले, मात्र त्यांना कशाचीच फिकर नसते. ते मजेत राहतात, जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो, त्याचा दरारा सगळ्या रानावर असतो, म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. इथे त्यांचे ना चिवट वृत्तीच्या आणि धाडसाचे वर्णन दिसून येते. डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत या पंक्तीतील अर्थ स्पष्ट करा. मुलांनी इथे उत्तर दिलेलं आहे ते तुम्ही लिहून काढायचे. वेळ कमी पडत आहे, उत्तरी आहे, त्याशिवाय पूर्ण स्वाध्याय या कवितेचा लिहून छानशी चाल लावून, मी लावलेली किंवा त्याच्यापेक्षाही वेगळा आम्ही ठाकर ठाकर या गाण्यावरती पण तुम्ही चाल लावू शकता. ही चाल लावून त्याची ऑडिओ क्लिप काढून किंवा व्हिडिओ काढून मला तुम्ही पाठवायचा आहे. अशा प्रकारे मुलांनो ही कविता संपलेली आहे. कवितेचा स्वाध्याय पूर्ण करा, चालही लावा, सांगितलेला अभ्यास पूर्ण करा. धन्यवाद.